मैत्रिणींनो, नमस्कार. मी साक्षी कलाकृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी जगदंबा ह्या नावाचा पॅच दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी साक्षी कलाकृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला जगदंबा या नावाचा पॅच बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद. तर आता मी इथे या कपड्याला रिंग सेट करून घेते. तर आता ही रिंग आपण खाली ठेवूया. मग ही रिंग वरती लावूया. मग आपण असं दाखवून घेऊया सगळीकडून. त्यानंतर कपडा ओढायचा आहे. फिट करून घ्यायचं. आता इथे माझी ही रिंग फिट करून झालेली आहे. तर आता मी स्टँड वरती ठेवून घेते. जगदंबा नावाच्या या बॅचसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते आता. तर आता मी इथे हा फॅब्रिक ग्लू घेतला आहे. त्यानंतर मी इथे सुई घेतली आहे. हा जरी थ्रेड घेतला आहे. कट पाईप घेतले आहे. आम्ही सिल्क थ्रेड घेतला आहे. आणि हा बाइंडिंग दोरा आहे. तर एवढं आपल्याला सामान लागणार आहे जगदंबा नावाचा पॅच बनवण्यासाठी. मी पेपर कॉपी मधून ही डिझाईन छापून घेते. तर तुम्हाला जेवढी डिझाईन छोटी मोठी करायची आहे तुम्ही करू शकता. तर आता हा मोबाईल मी खाली ठेवते आणि ते नाव छापून घेते. आता मी इथे हे नाव ड्रॉ करून घेते. आता हे माझं नाव ड्रॉ करून झालेलं आहे. तर आता मी इथे वर्क करायला सुरू करते. आता मी इथे तलवारीला कट पाईपने वर्क करून घेते. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे क्रॉस लाईन करून घेते. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. माझी इथे तलवार बनून झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. खूप छान दिसत आहे. असेच तुम्हाला नवीन नवीन बॅच बघायचे असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आता मी इथे चेन स्टिच घेत आहे. तर तुम्ही बघू शकता. मी इथे सगळीकडे पार्किंग दोऱ्याने चिटकून घेते. आपल्याला इथे सिल्क क्रिएट करायचा आहे. आता मी इथे हा दोरा का वापरत आहे कारण की आपलं वर कुठून दिसेल सिल्क थ्रेडचं, त्यामुळे.
आता मी इथे चंद्राला देखील लावून घेतलेला आहे. तर आपल्याला हे सुकू द्यायचं आहे. आता या लाल कलरच्या सिल्क थ्रेडने मी वर्क करणार आहे. मी इथे साखळ्या घेतलेल्या आहे, तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. लॉंग टीच आणि शॉर्ट टीच घेत आहे मी इथे आता.